ओ बाई ओ, ऐकलत का? आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचं भुरभुरीचं बेसन. अहो बरोबर ऐकलं हो तुम्ही. ज्याचं नाव काढलं की पोट म्हणते भूक लागली, जीभ म्हणते अजून दे अजून दे, थांबू नको. त्यासाठी काय केलं माहितीये? हरभऱ्याची डाळ घेतलीये, 1 वाटी घेतली आणि थोडीशी वरती घेतलीये, म्हणजे 1.5 वाटीला पण कमी घेतलीये बरं का. एका पातेल्यात घेतली, मस्त स्वच्छ धुवून घ्यायची ती. हो, त्यावरती पाणी टाकून ती थोडी 2 ते 3 तास भिजत ठेवायची बरं का, म्हणजे छानपैकी ती भिजते. हे बघा कशी मस्त भिजली आहे डाळ. अरे वा, छान भिजली आहे बरं का. ती घ्यायची आपल्याला मिक्सरला टाकून. मिक्सरमध्ये टाकलं की ती गरकंदीशी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ. थोडंसं पाणी घालायचं आहे मंडळी, जास्त नाही घालायचं. जास्त घातलं की ते पातळ बेसन होणार. आपल्याला काही बेसन नाही करायचं त्याचं पातळ. तर बघाच की तुम्ही कशी भन्नाट आणि छान रेसिपी बनते आपली. हे बघा, मिक्सरला असं मस्त चिकन ते बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ पोटात कुरकुर करणार नाही ना हो, दुखणार नाही पोटात. आपण छानपैकी अशी ती मिक्सरला सगळी उरलेली डाळ मिक्सरला बारीक करून घेतली. त्यानंतर आपण काय केले माहिती आहे? 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे आणि जिरे घेतले. हे पण मिक्सरला छानपैकी आपण बारीक करून घेणार आहोत. आणि जे मिश्रण केलं आहे ना डाळीचं आपण बारीक, त्यामध्ये ते टाकणार आहोत. पण लगेच नाही बरं का, त्याची वेळ नंतर आहे, जेव्हा फोडणी येईल तेव्हा. हे बघा, ठेवली मस्त कढई झणझणीत. त्यातमध्ये टाकलं तेल. तेल कडाडून तापलंय बरं का. त्यात टाकलं जिऱ्याची आहुती, त्यात टाकलं मोहरी. त्यानंतर बघा, जे आपण बारीक केलेलं की नाही आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची, ते दिलं टाकून मस्तपैकी तेलात चर्रकन. कसं बघा, आ हा हा, हिरवं हिरवंगार सणसणीत, आ हा हा, मस्तपैकी झणझणीत वास असला येतोय मंडळी. आणि जे बारीक केली होती ना डाळ आपण, हरभऱ्याची डाळ भिजवून, ते मिश्रण केलेलं द्यायचं त्याच्यामध्ये टाकून. त्यावर चवीपुरतं छान मीठ घालायचं, छानपैकी कोथिंबीर वाळी घालायच्या. त्यांच्याशिवाय काही जेवणाला चव येते होय? त्या तर पाहिजेच की सगळ्या ठिकाणी. म्हणून मस्तपैकी कोथिंबीर घालायची आहे आणि छानपैकी मिक्स करून असं 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं त्याच्यावर. पाणी बिणी घालायचं नाही बरं का मंडळी. पाणी घातलं की काय होणार? ते पातळ होणार. आपल्याला ते पातळ नाही, मस्तपैकी भुरभुरीत असं बेसन बनवायचं. हे बघा, ते मध्ये मध्ये काढून थोडंसं हलवत जायचं. 1 वेळा 2 वेळा असं हलवायचं झाकण काढून. आ हा हा, असला बघा कसल्या वाफा निघतंय, असं मस्त सुंदर झालंय भन्नाट. काय वास येतोय, वा वा वा, आ हा हा, किती सुंदर. मस्त एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलंय बघा. तुम्ही पण छानपैकी ही रेसिपी बनवून बघा. गावाकडे शहरात कधी आपण रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर काहीतरी छान नवीन रेसिपी बनवून बघूयात की. मुलांना पण छान आवडते आणि आवडीने पण खातात काहीतरी वेगळं. चपातीसोबत पण खातात आणि भाकरीसोबत पण. आ हा हा,